हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. व्योमने आश्चर्याने डोळे मोठे करत म्हटलं, युसूफ द ब्रह्मजाल, तू इथे? युसूफ व्योमकडे पाहून हसत म्हणाला, स्वतःच्या हातातील दोऱ्या सोडवशील की मदत करावी लागेल. युसूफचं बोलणं ऐकताच व्योम उठला आणि आपले हात पूर्ण ताकदीने फिरवत खुर्चीला पुढे जोरात आपटलं. स्वतःला खुर्ची आणि दोऱ्यांपासून मुक्त करत तो म्हणाला, हे तर मी केव्हाच करू शकलो असतो. फक्त याच्या सगळ्या चालांचा पर्दाफाश होण्याची वाट पाहत होतो. व्योम बोलत असतानाच युसूफची नजर टेबलवर ठेवलेल्या फोनकडे गेली. फोनच्या कॅमेऱ्यात तृषा दिसत होती. ती सोफ्यावर बसलेली असताना एक रूम सर्व्हिसमधला कर्मचारी तिला पाणी आणून देतो. युसूफ तृषाकडे पाहत खट्याळपणे म्हणाला, ही तृषा आहे. व्योमने युसूफला गमतीने धक्का देत म्हटलं, आधी तुझं काम पूर्ण कर साल्या. असं म्हणत व्योम फोन उचलायला जातो. तेवढ्यात युसूफ त्याला थांबवत म्हणाला, व्योम थांब. व्योम थांबून युसूफकडे पाहू लागला. युसूफने फोन उचलला आणि तृषाकडे पाहत म्हणाला, भाऊ, काहीतरी गडबड आहे. युसूफचं बोलणं ऐकून मागे 4 जणांच्या मारामुळे जमिनीवर पडलेला तुराणी हसत म्हणाला, गडबड आहे असं नाही, गडबड झाली आहे. तिने आत्ताच प्यायलेल्या पाण्यात काहीतरी मिसळलेलं होतं. पण खरी गडबड आता होणार आहे जेव्हा तृषाचे हे फोटो मुंबईतील वेगवेगळ्या सायबर कॅफेमध्ये दाखवले जातील. असं म्हणत तो मोठमोठ्याने हसू लागला. व्योमने तुराणीच्या चेहऱ्यावर एकामागून एक जोरदार ठोसे मारत म्हटलं, माझ्या असताना असं काहीही होणार नाही. युसूफ दोघांच्या मध्ये येत म्हणाला, याला सोड आणि जाऊन तृषाची काळजी घे, मी याला पाहतो. व्योमने टेबलवरून फोन आणि आपल्या बहिणीची सर्व माहिती घेतली आणि क्षणाचाही विलंब न करता तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर युसूफ तुराणीजवळ बसला आणि त्याचा जबडा घट्ट पकडत म्हणाला, आणखी काय काय केलं आहेस ते सांगशील की मला तुला बोलतं करावं लागेल. तुराणी हसत म्हणाला, तृषाचं घर, ते घर लवकरच राख होणार आहे. तो छुपा रुस्तम आर्यन, काय नाव आहे त्याचं? हां, विवान आर्यन. त्याची बायको, तिचं वाचणं कठीण आहे, वाचली तरी कोणत्याही कामाची राहणार नाही. युसूफने तुराणीच्या छातीचे केस जोरात ओढत विचारलं, सानवीसोबत काय केलं आहेस तू, बोल. त्यावेळी तुराणी वेदनेने ओरडत म्हणाला, मला मला माहीत नाही, माझ्या माणसांनी केलं आहे, ऑफिसच्या लिफ्टमध्ये. युसूफने तुराणीला वेदनेने तडफडत जमिनीवरच सोडलं आणि सीमाजींना फोन करून शक्य तितक्या लवकर घरापासून दूर जाण्यास सांगितलं. त्यानंतर तो विवानला वारंवार फोन करू लागला, पण विवानचा फोन सतत व्यस्त येत होता. युसूफने ऑफिसच्या रिसेप्शनवर फोन करून रिसेप्शनिस्टला सांगितलं, लवकरात लवकर ऑफिसमधल्या सगळ्या लिफ्ट बंद करून घ्या आणि माझी विवान सरांशी बोलण्याची व्यवस्था करा. त्यांना सांगा युसूफचा फोन आहे. काही वेळातच युसूफला विवानचा फोन आला आणि फोन उचलताच विवान म्हणाला, युसूफ, हे सगळं काय आहे? युसूफ घाबरलेल्या आवाजात म्हणाला, एक क्षणही न दवडता ऑफिसमधल्या सगळ्या लिफ्ट बंद करून घ्या, सानवीच्या जीवाला. आणि त्यावेळी युसूफचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ऑफिसमध्ये धावपळ सुरू झाली. एक कर्मचारी धावत विवानच्या केबिनमध्ये आला आणि म्हणाला, सर, त्या तान्या मॅडम लिफ्टमध्ये. विवाने आश्चर्याने विचारलं, तान्या मॅडम? तान्यादींना काय झालं? असं म्हणत विवान लिफ्टच्या दिशेने धावत गेला आणि त्यावेळी इकडे व्योम लवकरच हॉटेल डिलाईटमध्ये पोहोचला. तो धावत तृषाच्या रूममध्ये गेला. तृषाची अवस्था पाहून व्योम घाबरला. तिच्या शरीरावर लालसरपणा आला होता. ड्रग्सचा परिणाम तिच्यावर मोठ्या प्रमाणात झाला होता. ती अस्वस्थ होऊन स्वतःच्या ड्रेसला इकडे तिकडे ओढत होती. खोलीचं तापमान कमी असूनही तिला शरीरात विचित्र उष्णता जाणवत होती. व्योम धावत तिच्या जवळ गेला.
जवळ पडलेल्या टॉवेलने तिला झाकलं आणि तिला उचलून तिथून बाहेर घेऊन गेला. व्योम कार चालवत असताना तृषा वारंवार त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत त्याला त्रास देत होती. त्यामुळे व्योमने तिचे हात सीट बेल्टच्या सहाय्याने सुरक्षितपणे बांधून ठेवले. तृषाला होणारा त्रास सहन न झाल्याने ती रडू लागली. व्योम तिला समजावत म्हणाला, फक्त थोडा वेळ अजून तृषा, प्लीज. तृषा रडत म्हणाली, नो नो व्योम, मला तुझी खूप गरज आहे. मला खूप उकडतंय व्योम, अंगावर खाजही येते. व्योमच्या लक्षात येत होतं की तृषाच्या त्वचेवर लालसर डाग उमटत होते. तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईपर्यंत तिचे हात सोडणे त्याला अशक्य नव्हतं. इकडे दुसरीकडे अथर्व विधीकडे पाहत एका क्षणासाठी तिथेच थांबून राहिला. लाल राजस्थानी पोशाखात विधी खूप सुंदर दिसत होती. तिच्या भांगात भरलेलं कुंकू पाहून अथर्व म्हणाला, आता फक्त काही दिवसांचीच गोष्ट आहे. मुंबईला गेल्यावर तू पुन्हा तुझं नेहमीचं आयुष्य जगू शकतेस. आपण हे सगळं इथेच सोडून जाऊ. विधीने होकारार्थी मान हलवली. लवकरच दोघेही हवेली सोडून हॉटेलकडे निघाले. हॉटेलमध्ये पोहोचताच एका रूम सर्व्हिस कर्मचाऱ्याने अथर्वला एक बॉक्स देत म्हटलं, काल तुमचे लोक हे 2 बॉक्स इथे ठेवून गेले होते. छोटा बॉक्स पाहून अथर्व मनात म्हणाला, कदाचित यात विधीचं ते ब्रेसलेट असेल. अथर्वने बॉक्स विधीला देत म्हटलं, हे घे, मी तुला आणून देण्याचं वचन दिलं होतं ना. विधीने बॉक्सकडे पाहत विचारलं, कसलं वचन? यात काय आहे? अथर्व हसत म्हणाला, स्वतःच उघडून बघ. विधीने बॉक्स उघडला आणि पाहिलं तर त्यात खरंच तिचं हरवलेलं ब्रेसलेट होतं. विधीने क्षणाचाही विचार न करता अथर्वच्या गळ्यात मिठी मारत म्हटलं, थँक्यू सो मच. या ब्रेसलेटची माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहीतही नाही. विधी अथर्वला मिठी मारून उभी होती. मात्र अथर्वला तिला स्पर्श करण्याचंही धाडस होत नव्हतं. त्याने हात हवेतच ठेवत म्हटलं, वाटतंय हे कुणाचं तरी आठवण आहे. विधी भानावर येत अथर्वपासून दूर झाली आणि म्हणाली, हो आहे. विधीच्या तोंडून हे शब्द ऐकताच अथर्वला कोणाची तरी आठवण झाली. विधीने बॉक्समधून ब्रेसलेट बाहेर काढलं आणि ते आपल्या हातात घालत म्हणाली, हे फक्त कोणाची तरी आठवण नाही, तर कोणाला तरी शोधण्याची शेवटची कडी आहे. हे ऐकून अथर्व हसत म्हणाला, मला आशा आहे की तुझा हा शोध लवकरच पूर्ण होईल. असं म्हणत अथर्व दुसरा बॉक्स उघडू लागला. दुसऱ्या बॉक्समध्ये अथर्वचा फोन होता. फोन सेट करताना अथर्व मनात म्हणाला, आशा आहे नीमा भावाने माझा मेसेज माझ्या माणसांपर्यंत पोहोचवला असेल. मला सगळ्यात आधी युसुफशी बोलावं लागेल. त्यानंतर विधीला सोबत घेऊन मला शक्य तितक्या लवकर इथून निघावं लागेल. इकडे विवानच्या ऑफिसमध्ये विवान लिफ्टजवळ पोहोचला तेव्हा त्याला तिथे रुद्रांश उभा असलेला दिसला. तो खूप घाबरलेला आणि गोंधळलेला दिसत होता. काही कर्मचारी लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. विवान रुद्रांश जवळ जात म्हणाला, तान्या दी कुठे आहेत? त्यावेळी रुद्रांशकडे पाहत विवानच्या मनात भीती आणखी वाढली. रुद्रांश डोळ्यात अश्रू आणत म्हणाला, मी त्यांना माझ्यासाठी थांबायला सांगितलं होतं, पण त्या माझं ऐकतातच कुठे. विवान, काहीतरी कर यार. तान्या आणि बाळाला काहीही होता कामा नये. त्यावेळी विवानने होकारार्थी मान हलवली आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना विचारलं, आणखी किती वेळ लागेल? आता किती लोक आहेत? काही कळलं का? एक कर्मचारी म्हणाला, यस सर, मी स्वतः तान्या मॅडम आणि सानवीला लिफ्टमध्ये जाताना पाहिलं होतं. तान्या आणि सानवी दोघीही लिफ्टमध्ये अडकल्या आहेत? हे ऐकून विवान आणखी घाबरला. लिफ्ट 2 मजल्यांच्या मध्ये जाऊन अडकली होती.
तपासणी केल्यावर समजलं की लिफ्टच्या मुख्य स्विचमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लिफ्ट बंद पडली होती. एक गार्ड विवानला म्हणाला, सर, इतक्या लवकर बोट दुरुस्त करणं कठीण आहे. आपल्याला तान्या मॅडमला दुसऱ्या मार्गाने बाहेर काढावं लागेल. विवान घाबरून ओरडत म्हणाला, हे तुमचं काम आहे. जे काही करायचं आहे ते लवकर करा. मला फक्त दोघीही सुरक्षित हव्यात. गार्ड आणि मेकॅनिक पुन्हा कामाला लागले. लवकरच लिफ्ट वरच्या बाजूने उघडण्यात आली. लिफ्ट वरून उघडत असताना तिच्या काही दोऱ्या तुटल्या. लिफ्ट काही वेळ स्थिर ठेवण्यासाठी मेकॅनिकने ती एका हुकच्या सहाय्याने अडकवून ठेवली. लिफ्टच्या आत तान्याची अवस्था खूपच खराब झाली होती. तान्याच्या गर्भावस्थेचे शेवटचे दिवस सुरू होते, त्यामुळे तिला आधीपासूनच नीट श्वास घेण्यास त्रास होत होता आणि इतका वेळ लिफ्टमध्ये अडकल्यानंतर तिची परिस्थिती आणखी बिघडणं साहजिकच होतं. लोकांना लिफ्ट जवळ येताना पाहून तान्या सानवीला म्हणाली, तू जा, मला अशा पद्धतीने बाहेर पडणं कठीण आहे. सानवीने तान्याच्या कमरेला आपला दुपट्टा झोक्यासारखा बांधला आणि वर उभ्या असलेल्या लोकांकडे पाहत म्हणाली, हुक लिफ्टमधून खाली फेका. एक गार्ड सानवीचं म्हणणं ऐकून म्हणाला, मॅम, आम्ही असं करू शकत नाही. असं केल्याने आम्हाला लिफ्ट जास्त वेळ स्थिर ठेवता येणार नाही. सानवी हट्टाने म्हणाली, मी सांगते ना, तुम्ही हुक फेका. तान्या मॅमला लेबर पेन सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांना इथून स्वतःहून बाहेर पडणं खूप कठीण आहे. जास्त वेळ झाला तर बाळाला धोका होऊ शकतो. त्यांना किंवा त्यांच्या बाळाला काही झालं तर विवान सर कोणालाही सोडणार नाहीत. हे ऐकताच गार्डने लिफ्टमधून हुक काढून सानवीच्या दिशेने फेकला. सानवीने तो हुक तान्याच्या कमरेला अडकवला आणि गार्डला तिला वर खेचण्यास सांगितलं. तान्याने सानवीचा हात पकडत म्हटलं, थँक्यू सानवी, पण तुला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. सानवीला माहीत होतं की असं करून ती स्वतःच्या आयुष्याला खूप मोठ्या धोक्यात घालत आहे. तरीही तान्याला समजावत ती म्हणाली, हा सगळा विचार करण्याची ही वेळ नाही मॅम. जस्ट एन्जॉय युअर न्यू बर्थ. मी तुमच्या बाळाला भेटायला नक्की येईन. असं म्हणत सानवीने गार्डला इशारा करून तान्याला हळूहळू आणि सावधपणे वर खेचण्यास सांगितलं. तान्या वर येताच रुद्रांश तिच्या जवळ गेला आणि गार्ड्सना तिची मदत करू लागला. तान्याची अवस्था पाहून विवानने लगेच तान्याला रुद्रांशसोबत हॉस्पिटलमध्ये पाठवलं. हुक पुन्हा लिफ्टच्या आत फेकत एक गार्ड म्हणाला, लवकर करा, जास्त वेळ नाही. हे ऐकून विवानही त्यांच्या जवळ गेला आणि लिफ्टच्या आत डोकावून पाहू लागला. विवानला सानवी लिफ्टमध्ये झोक्यासारखी लटकलेली दिसत होती. विवानला पाहून सानवीने इशाऱ्याने म्हटलं, आय लव्ह यू. त्यावेळी विवाननेही इशाऱ्याने उत्तर दिलं, लव्ह यू टू माझा जीव. दोघेही एकमेकांकडे पाहून हसत होते आणि त्यानंतर सानवीने हात वर करून हुक पकडणार इतक्यात लिफ्ट अचानक एका जोरदार झटक्याने आपल्या जागेवरून सुटली आणि पूर्ण वेगाने खाली जाऊ लागली. विवानचे डोळे भीतीने विस्फारले. त्याच्यासाठी ते दृश्य असं होतं जणू तो सानवीला मृत्यूच्या दिशेने जाताना पाहत होता. लिफ्ट सरळ ग्राउंड फ्लोअरवरील पार्किंगमध्ये जाऊन कोसळली. गार्ड्सनी विवानला पकडून मागे ओढलं आणि त्यावेळी विवानने क्षणाचाही विलंब न करता पायऱ्यांवरून धावत पार्किंग एरियामध्ये प्रवेश केला, जिथे लिफ्ट कोसळली होती. आजूबाजूला कचरा, धूळ आणि धुराचे लोट पसरले होते. विवान वेड्यासारखा सानवीला आवाज देत होता. गार्ड्स त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण विवान कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. त्यावेळी आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. अशा परिस्थितीतही विवान धडपडत पडत उठत सानवीला शोधत पुढे जात होता. अचानक त्या अंधारात कुणीतरी विवानचा हात पकडला आणि त्याला बाहेरच्या दिशेने ओढू लागलं.
विवानही बेजान झाल्यासारखा त्याच्यासोबत बाहेर येत गेला. धूळ आणि धुराची चादर बाजूला होताच विवानची नजर समोर उभे असलेल्या व्यक्तीवर पडली. समोर अंश उभा होता. तो कदाचित विवानवर काहीतरी ओरडत होता, पण विवानला या क्षणी सानवीच्या आठवणींशिवाय दुसरं काहीही समजत नव्हतं. अंशने विवानच्या गालावर एक थप्पड मारत म्हटलं, ऐकू येते का मी काय बोलतोय? हॉस्पिटलला चल माझ्यासोबत. विवानला भानावर येताच त्याने अंशच्या छातीला मिठी मारली आणि लहान मुलासारखा रडत म्हणाला, भाई सानवी, ती मला सोडून कशी जाऊ शकते? माझ्या जगण्याचं कारण बनून ती मला अशी कशी सोडून जाऊ शकते? अंशने विवानला स्वतःपासून दूर केलं आणि त्याच्याकडे आश्चर्याने पाहत विचारलं, विवान, हे तू काय म्हणतोयस? काय तू सानवीवर प्रेम? विवानने होकारार्थी मान हलवत म्हटलं, शी इज माय वाईफ भाई, आणि हो, मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तिच्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. ती फक्त माझी पत्नी नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य आहे भाई. असं म्हणत विवान पुन्हा अंशच्या छातीला मिठी मारतो. अंशने विवानला मिठी मारत म्हटलं, तुझं आयुष्य हॉस्पिटलमध्ये आहे विवान. हे ऐकून विवानने मान वर करून अंशकडे पाहिलं. अंशने होकारार्थी मान हलवत म्हटलं, आताच मी स्वतः तिला ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला पाठवून आलो आहे. विवानने अंशचा हात पकडला आणि लहान मुलासारखा त्याला ओरडत म्हणाला, चल भाई, मला हॉस्पिटलला जायचं आहे. मला तिला पाहायचं आहे. प्लीज मला लवकर त्याच्याजवळ घेऊन चल, असे अंश म्हणतो. विवान होकारार्थी मान हलवतो आणि अंशला सोबत घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने निघतो. इकडे राजस्थानमध्ये अथर्व युसुफला फोन करून त्याच्याशी बराच वेळ बोलत होता. अथर्व युसुफला म्हणाला, हे दिशांचं क्षेत्र आहे. इथे घुसून त्याला संपवणं खूप कठीण असेल. समोरून युसुफ म्हणाला, भाई, तुला माहीत आहे ना, मला सोप्या गोष्टी करायला आवडत नाहीत. दिशांना कळणारही नाही की तुराणी रातोरात कुठे गायब झाला. हो, पण जाताना त्याने बरेच नुकसान करून ठेवलं आहे. असं म्हणत युसुफने अथर्वला मिश्का आणि तृषाबद्दल सांगितलं. अथर्व काही विचार करत म्हणाला, एक काम कर युसुफ, इथून फ्लाईटने बाहेर पडणं अशक्य आहे. त्यामुळे उद्या रात्री आपल्याला हेलिकॉप्टरने इथून बाहेर काढण्याची व्यवस्था कर. उद्या सकाळपर्यंत मी इथलं सगळं काम संपवतो. युसुफ म्हणाला, मी सुद्धा असंच काहीतरी विचार करत होतो. हे योग्य राहील. आणि हो, दिशान फारसा शिकलेला नाही, ही गोष्ट नक्की आहे. त्यामुळे तू प्रयत्न कर की तो त्या सगळ्या कागदपत्रांवर तेव्हाच सही करेल जेव्हा त्याच्या आसपास दुसरं कोणीही नसेल. अथर्व हसत म्हणाला, त्याची तू काळजी करू नकोस. तो एक नंबरचा लोभी माणूस आहे आणि या लोभामुळेच त्याचा अंत होणार आहे. दिशांची कमजोरी आणि त्याची ताकद दोन्ही एकच आहेत. त्याचा पुरुषी अहंकार, त्याला स्वतःच्या पुरुषत्वाचा खूप गर्व आहे. बाहेरच्या जगात तीच त्याची ताकद आहे, पण हवेलीच्या आत तीच त्याची सर्वात मोठी कमजोरी आहे. युसुफ काही विचार करत म्हणाला, पण एक गोष्ट मला समजत नाही. एकीकडे तू म्हणतोयस की तिथे जाऊन त्याला संपवणं कठीण आहे आणि दुसरीकडे तू त्याला त्याच्याच हवेलीत मात देण्याची गोष्ट करतोयस. हे काही समजलं नाही. अथर्व युसुफला समजावत म्हणाला, हवेलीत त्याला मात देणं सोपं आहे, कारण हवेलीच्या आत त्याच्या 5 बायका राहतात. त्याच्या सर्वात मोठ्या कमजोरी म्हणायला त्या दिशांच्या बायका आहेत, पण खरं तर त्या 5ही जणी दिशांना माणूस नव्हे तर एका राक्षसापेक्षा जास्त काहीच समजत नाहीत, कारण त्या प्रत्येकाच्या होणाऱ्या मुलाला दिशान जन्माआधीच संपून टाकतो. दिशांनी त्या 5ही स्त्रियांना फक्त स्वतःच्या वासना पूर्ण करण्याचं साधन बनवून ठेवलं आहे. अथर्वचं बोलणं ऐकून युसुफ आश्चर्याने म्हणाला, तुला एवढी आतली माहिती कशी काय माहीत?
त्यावर अथर्व नीमाबद्दल सांगत म्हणाला, नीमा हा व्योम आणि विधीच्या बुवाचा मुलगा आहे. ही गोष्ट माझ्याशिवाय आणि त्याच्याशिवाय इथे कुणालाही माहीत नाही. असो, तू फक्त इथे डॉक्टर बनून ये. बाकी दिशांना नरकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच्या बायका स्वतःच करतील. एवढ्या लोकांच्या गर्दीत आपण दिशांवर लक्ष केंद्रित करून त्याला मारून टाकू शकत नाही. युसूफ अथर्वच्या बोलण्याला होकार देत म्हणाला, मी उद्याच तिथे पोहोचतो. आणि इकडे व्योम तृषाला आपल्या खाजगी गार्डनवर घेऊन येतो. यार्ड जवळच्या बेटाच्या दिशेने वळवून तो ऑटो मोडवर ठेवतो आणि तृषाजवळ असलेल्या खोलीत जातो. तृषा अस्वस्थ अवस्थेत होती. व्योम तिला उचलून थेट शॉवरखाली उभं करतो. तृषाला शॉवरखाली सोडून व्योम तिथून निघू लागतो. पण तृषाला त्या क्षणी पाण्यापेक्षाही जास्त गरज होती ती व्योमच्या जवळकीची. तृषा व्योमचा शर्ट पकडून त्याला थांबवत म्हणाली, मला तू हवा आहेस. शॉवरचं थंड पाणी आता व्योमलाही भिजवत होतं. तृषा व्योमजवळ जात त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, व्योम, तुझ्या आणि माझ्या एका होकारामुळे तुला कुटुंब मिळेलच असं नाही, पण माझ्या आईवडिलांना एक मुलगा आणि एक आयुष्याचा जोडीदार नक्की मिळेल, जो आपल्या या वेड्या कुटुंबाला आयुष्यभर एकत्र ठेवू शकेल, आपली काळजी घेऊ शकेल. आपल्या भूतकाळातील प्रत्येक सत्य मला माहीत आहे आणि माझ्यावर विश्वास ठेव, मग त्याचा अजिबात फरक पडत नाही. व्योम, आता तुला तुझी बहीणही मिळाली आहे ना? आता तर. तृषा पुढे काही बोलणार इतक्यात व्योम तिच्या जवळ जात तिला प्रेमाने आपल्या मिठीत घेतो आणि तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतो. व्योम जवळ येताच तृषा भावनाविवश होते. ती त्याच्या शर्टची बटणं उघडण्याचा प्रयत्न करते. तृषा व्योमला अलगद खाली झोपवते आणि त्याच्याजवळ बसून प्रेमाने त्याच्या छातीवर हात फिरवते. व्योम तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणतो, तृषा, तू नक्की तयार आहेस ना? तुला खरंच हे करायचं आहे? तृषा त्याच्याकडे पाहत म्हणते, मला हे करायचं आहे की नाही हा प्रश्न नाही. या क्षणी मला तुझ्या जवळकीची गरज आहे. आय लव्ह यू व्योम, पण या क्षणी मला तुझी साथ हवी आहे, प्लीज. व्योम एक दीर्घ श्वास घेतो आणि तृषाला आपल्या मिठीत घेऊन यार्डमधील खोलीत घेऊन जातो. तृषाला बेडवर बसवून व्योम तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, आय लव्ह यू टू, ओके? तृषा होकारार्थी मान हलवते. त्या रात्री दोघेही एकमेकांच्या प्रेमात आणि भावनांमध्ये पूर्णपणे हरवून जातात. काही वेळाने त्यांचं यार्ड एका बेटाजवळ येऊन थांबतं. दोघांसाठीही ती रात्र खूप खास आणि सुंदर होती. त्यांच्या आयुष्यात अशी रात्र येईल याचा त्यांनी कधीच विचार केला नव्हता. काही वेळानंतर तृषा शांत झोपेत हरवून गेली होती, मात्र व्योमच्या डोळ्यात झोप नव्हती. त्याला आपल्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. अखेर त्याच्या आयुष्यात सगळं काही स्थिर होत असल्यासारखं वाटत होतं. ज्या मुलीवर त्याचं प्रेम होतं त्याला त्याचा भूतकाळातील सगळं सत्य माहीत असूनही ती त्याच्यासोबत होती. आज व्योमला त्याची बहीणही सापडली होती, जिचा तो अनेक वर्षांपासून शोध घेत होता. आता त्याला फक्त त्याचे मित्र सुखरूप असावेत अशीच आशा होती. व्योम आनंदी होता, पण त्याच्या मनात अजूनही काहीतरी अस्वस्थ होतं. तो विचारांमध्ये हरवलेला असतानाच तृषा त्याच्या मिठीत हलकेच वळली. तिच्या हालचालीने दोघेही आणखी जवळ आले आणि व्योमचं संपूर्ण लक्ष तिच्याकडे गेलं. व्योमला तृषाची झोप मोडायची नव्हती, पण स्वतःला तिच्यापासून दूर ठेवणंही त्याला शक्य नव्हतं. त्याने हलकेच वाकून पुन्हा एकदा तृषाच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. अर्ध्या झोपेत असलेली तृषाही त्याच्या जवळकीतेला प्रतिसाद देत होती. दोघेही पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले. इकडे विवान आणि सानवी
विवान आणि सानवीच्या नात्याबद्दलची गोष्ट आता घरातील सर्वांना समजली होती. संपूर्ण कुटुंब यावेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होतं. हॉस्पिटलमध्ये एका बाजूला तान्या प्रसूतीच्या वेदनांनी त्रस्त होती, तर दुसऱ्या बाजूला सानवी जीवन मृत्यूच्या संघर्षात होती. बाहेर बसलेल्या कुटुंबियांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. विवान एखाद्या पुतळ्यासारखा मान खाली घालून बाक पकडून बसला होता आणि डॉक्टर बाहेर येण्याची वाट पाहत होता. रुद्रांशची अवस्था तर आणखी बिकट झाली होती. तो कित्येक तासांपासून प्रसूती कक्षाच्या बाहेर अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. काही वेळानंतर 2 डॉक्टर एका नर्ससोबत सानवीच्या खोलीतून बाहेर आले. डॉक्टरांना बाहेर येताना पाहताच विवान झटकन उभा राहिला. विवानला थांबवत अंश पुढे गेला आणि डॉक्टरांकडे सानवीच्या प्रकृतीबद्दल विचारू लागला. डॉक्टर काहीही न लपवता म्हणाले, मिस्टर आर्यन, आम्ही तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. सानवीच्या हृदयाची गती सध्या योग्य आहे. आम्ही तिला वाचवू शकतो. पण अंश न समजल्यासारखा डॉक्टरांकडे पाहत म्हणाला, पण काय? डॉक्टर प्लीज, तुम्ही मला सांगू शकता. डॉक्टरांनी एक नजर दुसऱ्या डॉक्टरांकडे टाकली आणि म्हणाले, पण सानवीच्या मेंदूला वाचवणं कठीण आहे. तिच्या डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे. आम्ही तिचा जीव वाचवला तरी ती कोमात जाण्याची शक्यता आहे. सध्या डॉक्टर टंडन येण्याची वाट पाहण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. हे ऐकताच विवान एका झटक्यात पुन्हा बाकावर बसला. मिनलने त्याला आधार देत त्याच्या शेजारी बसली. अंश दोन्ही डॉक्टरांकडे पाहत बिनवणीच्या स्वरात म्हणाला, प्लीज डॉक्टर, तुमच्याकडून जे काही शक्य आहे ते करा प्लीज. डॉक्टर तिथून निघून गेल्यानंतर अचानक लेबर रूममधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तान्याचं बाळ या जगात आलं होतं. बाळाचा आवाज ऐकताच रुद्रांशची पावलं थांबली. तो आतुरतेने दरवाजाकडे पाहू लागला आणि त्यावेळी इतक्यात एक वॉर्ड बॉय ऑक्सिजन सिलेंडर घेऊन लेबर रूमच्या दिशेने जाऊ लागला. रुद्रांशने त्याला थांबवत विचारलं, हा ऑक्सिजन कोणासाठी आहे? त्यावेळी वॉर्ड बॉयने रुद्रांशकडे आणि तिथे उभ्या असलेल्या सर्वांकडे पाहत घाईघाईने सांगितलं, तान्या मॅडमना श्वास घेण्यास त्रास होत आहे. प्लीज मला लवकर आत जाऊ द्या. रुद्रांशने होकारार्थी मान हलवली आणि त्याला आत जाऊ दिलं. अंश रुद्रांश जवळ येताच त्याला मिठी मारत म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स रुद्र, फायनली डॅड झालास. रुद्रांश हसला. सगळेजण रुद्रांश जवळ येतच होते. तेवढ्या डॉक्टर एका बाळाला कुशीत घेऊन रूमच्या बाहेर आल्या. त्या बाळाला पाहताच रुद्रांशचं हृदय जोरात धडधडू लागलं. डॉक्टरांनी बाळ रुद्रांशच्या हातात देत म्हटलं, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर शेखावत, तुमच्या घरी एक नन्ही परी आली आहे. हे ऐकताच रुद्रांशच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि त्याच्या चेहऱ्यावर सुंदर हसू उमटलं. रुद्रांशने बाळाच्या डोक्यावर किस करत डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर तान्या? डॉक्टरांनी पापण्या लवत होकारार्थी मान हलवली आणि म्हणाल्या, त्या ठीक आहेत. फक्त श्वास घेण्यास थोडा त्रास होत होता. त्यामुळे काही वेळासाठी त्यांना ऑक्सिजनवर ठेवलं आहे. शुद्धीवर आल्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता. सगळेजण आपल्या आनंदात क्षणभर विवानचं दुःख विसरून गेले होते. पण विवानची आठवण येताच रुद्रांश बाळाला घेऊन त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, नन्ह्या पाहुणीला भेटणार नाहीस विवान? पण विवानने रुद्रांशच्या बोलण्याला काहीच उत्तर दिलं नाही. त्यावेळी मिनलने विवानच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, विवान, तान्या दीदीला मुलगी झाली आहे. मिनल बोलत असतानाच बाळ रडायला लागलं. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच विवाने मान वर करून तिच्याकडे पाहिलं.
बाळाला पाहताच विवानच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. रुद्रांशने बाळ विवानच्या कुशीत देत म्हटलं, काळजी करू नकोस विवान, सानवी ठीक होईल. विवानला रुद्रांशचा आनंद आपल्या दुःखामुळे खराब करायचा नव्हता, त्यामुळे तो हसला आणि विषय बदलत म्हणाला, किती गोड आहे ना ही, अगदी आपल्या आईसारखी दिसते. तेवढ्यात एक नर्स तान्याच्या रूममधून बाहेर आली आणि म्हणाली, तान्या मॅडमना शुद्ध आली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांना भेटू शकता. एवढं बोलून नर्स तिथून निघून गेले. रुद्रांशने बाळाला विवानच्या कुशीतच ठेवून तान्याला भेटण्यासाठी रूममध्ये प्रवेश केला. बाकीचे सगळेही रुद्रांशच्या मागोमाग गेले. मिनल मात्र विवानसोबतच बसून राहिली. विवानने मिनलकडे पाहत म्हटलं, मिनल चल, तान्या दीदींना भेटून येऊया. मिनलने होकारार्थी मान हलवली आणि विवानसोबत रूममध्ये गेली. सगळेजण तान्याचं अभिनंदन करत होते. रुद्रांश तान्याजवळच बसला होता. त्यावेळी तान्या हळू आवाजात म्हणाली, सानवी. हे ऐकता सगळे शांत झाले. अंशने धीर करून म्हणण्याचा प्रयत्न केला, तान्या, ती सानवी. तेवढ्या त्यांच्या मागून येणारा विवान म्हणाला, सानवी शेजारच्या रूममध्ये झोपली आहे. तिच्या डोक्याला थोडी दुखापत झाली आहे. डॉक्टर तपासून गेले आहेत. शुद्धीवर आली की ती तुम्हाला भेटायला येईल. सध्या तुम्ही हिला सांभाळा. मला वाटतं हिला भूक लागली आहे. असं म्हणत विवानने बाळाला तान्याजवळ झोपवलं. सगळेजण विवानकडे पाहू लागले. इतक्या कठीण परिस्थितीतही विवान स्वतःला तान्यासमोर खंबीर दाखवण्याचा प्रयत्न करत होता. रात्र सरून गेली होती, पण विवानच्या आशा अजूनही तिथेच टिकून होत्या. त्याला विश्वास होता की ही नवी सकाळ त्याच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येईल. डॉक्टर टंडनही आले होते. आता सगळ्यांना फक्त त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा होती. दुसरीकडे तृषाची झोप उघडली तेव्हा स्वतःला अशा अवस्थेत पाहून ती एका क्षणासाठी घाबरून गेली. कारण तिला एवढंच आठवत होतं की ती एका हॉटेलच्या रूममध्ये व्योमची वाट पाहत होती. तृषाने घाबरून इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. तेवढ्या तिची नजर शेजारी झोपलेल्या एका मुलीकडे गेली. तो दुसऱ्या बाजूला चेहरा करून झोपला होता. तृषाचे डोळे क्षणात पाणावले. तिला काही समजत नव्हतं की तिने आता काय करावं. तिची नजर स्वतःच्या कपड्यांकडे गेली. त्यांच्या अवस्थेवरून काल रात्री नेमकं काय घडलं होतं याचा अंदाज तिला येत होता. तृषा आपले कपडे उचलण्यासाठी खाली वाकलीच होती. तेवढ्यात एका मजबूत हाताने तिला मागून पकडलं आणि पुन्हा बेडवर ओढलं. तृषा घाबरून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण पुढच्या क्षणी तिच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडला. मिस तृषा आहुजा, तुम्ही मला अशा एखाद्या टिश्यू पेपरसारखं वापरून इथून निघून जाऊ शकत नाहीत. तृषाने मान वळून पाहिलं आणि तिच्यासोबत व्योम असल्याचं दिसलं. व्योमला पाहताच तृषाचा चेहरा एका क्षणात खुलला. डोळ्यात अश्रू घेऊन ती म्हणाली, व्योम, व्योम तू. व्योमने चेहरा वाकडा करत म्हटलं, विचारलं, का? तू दुसऱ्या कुणाची अपेक्षा करत होतीस का? त्यावेळी तृषाने त्याला मारत त्याच्या छातीशी बिलगत म्हटलं, तू खूप वाईट आहेस. व्योमने तिला आपल्या मिठीत घेत विचारलं, काल जे काही घडलं त्यातलं काहीच आठवत नाहीये का? तृषाने डोळे बंद करून क्षणभर शांतपणे विचार केला. तिला काल रात्रीच्या काही अस्पष्ट आठवणी डोळ्यांसमोर तरळताना दिसल्या. तिने डोळे उघडून व्योमकडे पाहत म्हटलं, आठवत तर नाहीये, पण आठवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित सगळं आठवेल.
व्योम आता पुढे काहीही न विचारता, काहीही न बोलता पुन्हा एकदा तृषाच्या ओठांना आपल्या ओठांमध्ये अलगद घेत म्हणतो, थँक्यू तृषा. कालची रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती. तुला त्यातलं काही आठवतंय की नाही हे मला माहीत नाही, पण काल रात्री तुझ्यासोबत घालवलेले ते क्षण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. व्योमचे बोलणे ऐकून तृषा हलकेच उठते आणि त्याच्या ओठांना स्पर्श करते. व्योम तिच्या बोटांमध्ये आपली बोटं गुंफतो आणि तिच्या हाताशी खेळत म्हणतो, तृषा, विल यू मॅरी मी? तृषा हसत होकारार्थी मान हलवते. व्योम तृषाच्या गळ्याभोवती हात फिरवत पुन्हा एकदा तिचे चुंबन घेऊ लागतो. त्या क्षणी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून जातात. तृषा स्वतःला सावरत व्योमचे नाव घेत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण आज व्योमवर प्रेमाचा वेगळाच प्रभाव होता आणि त्या प्रेमाचं नाव होतं तृषा. त्या रात्री दोघेही आपल्या प्रेमाच्या भावनेत पूर्णपणे हरवून गेले. रात्रीच्या त्या भावनेत तृषाला कदाचित आपल्या वेदनांची जाणीव झाली नाही, मात्र आता ती पूर्ण शुद्धीत होती. तृषाच्या अचानक उमटलेल्या आवाजाने व्योमच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. तो तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणाला, काही होणार नाही, फक्त आपल्या प्रेमाची ही भावना अनुभव, माय लव्ह. त्या क्षणी तृषाने व्योमला घट्ट मिठी मारली. काही वेळातच ती आपल्या सगळ्या वेदना विसरून व्योमच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेली. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये विवान मान खाली घालून एका बाकावर बसला होता. तेवढ्यात एक मुलगी त्याच्या जवळ येते आणि त्याला दोष देत म्हणते, तुझ्यासोबत अगदी योग्यच होत आहे मिस्टर विवान आर्यन. तू याच लायकीचा आहेस. जिच्या बरी होण्याची आशा ठेवून तू इथे बसला आहेस, ती कधीच बरी होणार नाही. जेव्हा ती तुला कायमची सोडून जाईल तेव्हा तुला त्या एकटेपणाची जाणीव होईल, जी सध्या मला होत आहे. मुलीचे बोलणे ऐकून तिथे उभा असलेला अंश तिच्या जवळ जात म्हणतो, काय बडबड करतेस? कोण आहेस तू? हो, जा इथून, जस्ट गेट लॉस्ट. विवान अंशला थांबवत म्हणतो, राहू द्या भाऊ, तिला बोलू द्या. असं म्हणत विवान समोर उभ्या असलेल्या मुलीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो, हो तर बोल, मिस मिताली बन्सल. मिताली दात खात पुढे म्हणते, विवान आर्यन, आज तू इथे मान खाली घालून अश्रू ढाळतोयस ना, ही तुझ्या पापांची शिक्षा आहे. माझ्या या अवस्थेला तूच जबाबदार आहेस. विवान, तुझ्यामुळे आज मी आणि माझं कुटुंब रस्त्यावर आलो आहोत. तू फसवणूक करून माझ्या बाबांची कंपनी हिसकावून घेतलीस. तुझ्यामुळे आज आमचं घर लिलावाच्या उंबरठ्यावर येऊन उभं राहिलं आहे. असं बोलताना मिताली जोरजोराने श्वास घेऊ लागते. मितालीची अवस्था पाहून विवान हलकंसं हसतो आणि म्हणतो, तू आणि तुझं कुटुंब या अवस्थेत पोहोचलात, हे जर पाप असेल मिताली, तर अशी पापं मी रोज करायला तयार आहे. आणि आज माझी ही अवस्था तुमच्यासारख्या पाप्यांना त्यांच्या पापांची शिक्षा दिल्यामुळे झाली असेल, तर माझी ही अवस्थाही मला मान्य आहे. विवान पुढे म्हणतो, तुला आज इथे या अवस्थेत पाहून मला काही क्षणांसाठी का होईना पण खूप समाधान मिळालं. इथे येऊन मला काही क्षणांचा आनंद दिल्याबद्दल थँक्स. आता जा आणि स्वतःच्या उपचारांकडे लक्ष दे. मिताली रागाने पाय आपटत तिथून निघू लागते. तेवढ्यात विवान पुन्हा तिला आवाज देत म्हणतो, आणि हो, तुझ्या आईला सांग, जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर घर खाली करा. ते घर मला माझ्या पत्नीला भेट म्हणून द्यायचं आहे. विवानचं बोलणं ऐकून मिताली हसत म्हणते, तुझी पत्नी जिवंत राहिली तर आनंदाने तिला ते घर भेट दे, आणि जर ती वाचली नाही तर त्याच घरात तिचा मोठा फोटो लाव. त्याला हार घालायला मी नक्की येईन. हे ऐकताच विवान रागाने मितालीच्या दिशेने धावतो, मात्र अंश विवानला पकडून थांबून आणि आपल्या माणसांना म्हणतो, हिला उचलून बाहेर फेका. तेवढ्यात मितालीला तिथून बाहेर घेऊन जाण्यात येतं. त्याच वेळी दुसरीकडे सकाळी
अथर्व दिशांच्या हवेलीवर पोहोचला. अथर्वला सकाळी सकाळी पाहून दिशांचा चेहरा आनंदाने खुलला. अगदी अथर्वने जसा विचार केला होता तसंच झालं होतं. दिशांच्या चेहऱ्यावर पैशांच्या आशेने आनंद दिसत होता. अथर्व त्याच्यासोबत जमिनींचा व्यवहार करण्यासाठी आला आहे हे दिशांना माहीत होतं. दिशांनी अथर्वला मिठी मारत त्याचं स्वागत केलं आणि म्हणाला, या अथर्व बाबू या. तुम्ही तर शब्दाचे आणि वेळेचे पक्के निघालात. स्वतः येण्याऐवजी तुमच्या एखाद्या माणसाला पाठवलं असतं तरी चाललं असतं. अथर्व दिशांच्या जवळ बसत म्हणाला, ते काय आहे ना दिशांसाहेब, पैशांच्या बाबतीत मी माझ्या सावलीवर सुद्धा विश्वास ठेवत नाही. मग दुसऱ्या लोकांची तर गोष्टच दूर राहिली. असं म्हणत अथर्वने दिशांच्या हातात एक फाईल दिली. दिशाने ती फाईल तिथे उभ्या असलेल्या आपल्या एका माणसाकडे दिली आणि त्याला काही खुणा केल्या. तो माणूस फाईल घेऊन तिथून निघून गेला. काही वेळाने तो परत आला. दिशाने त्याच्याकडून फाईल घेत विचारलं, सगळं ठीक आहे ना? त्या माणसाने होकारार्थी मान हलवली. अथर्व हसत दिशांना म्हणाला, आता कामाचं बोलूया. दिशानेही होकारार्थी मान हलवली. अथर्वने तिथे उभ्या असलेल्या सर्व लोकांकडे एक नजर टाकली. हे पाहून दिशाने सर्वांना बाहेर जाण्यास सांगितलं. सगळे बाहेर गेल्यावर खोलीत फक्त दिशान आणि अथर्व दोघेच राहिले. सगळे निघून गेल्यावर अथर्वने दिशांच्या हातातून फाईल घेतली आणि त्याच्या हातात पैशांनी भरलेली बॅग देत म्हणाला, फाईलवर सही तर होईलच, पण आधी तुम्ही हे पैसे सांभाळा. एवढे पैसे घेऊन फिरण्याचा धोका मी घेऊ शकत नाही. दिशाने एकाच वेळी एवढे सारे पैसे पाहिले आणि तो ते पाहतच राहिला. दिशान पैसे पाहण्यात गुंग असतानाच अथर्वने हळूच फाईल बदलली. फाईल बदलल्यानंतर अथर्वने दिशांना हलवत म्हटलं, आता पुरेसं झालं दिशांसाहेब, तुमचेच पैसे आहेत. हवे असतील तर दिवसभर बघत बसा, पण त्याआधी हे पेपर सही करून मला मोकळं करा. कामही सुरू करायचं आहे. दिशाने पैसे बाजूला ठेवले आणि घाईघाईने सर्व पेपर्सवर सही केली. दिशांना पेपर्सवर सही करताना पाहून अथर्वच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. अथर्व मनातल्या मनात स्वतःशी म्हणाला, पहिल्यांदाच एखाद्या स्वतःच्या बर्बादीवर इतक्या आनंदाने सही करताना पाहत आहे. सही होताच अथर्वने दिशांकडून फाईल घेतली आणि म्हणाला, आपल्या नव्या मैत्रीच्या आनंदात एक एक पेग होऊन जाऊ देत. दिशान आनंदाने म्हणाला, त्यावेळी हो नक्कीच, यासाठी वेगळं सांगायला काय हवं. दिशाने आवाज देऊन आपल्या काही माणसाला ड्रिंक्स आणण्यास सांगितलं. काही वेळातच ड्रिंक्स आणि मुलींच्या नृत्यामुळे खोलीचं वातावरण एखाद्या उत्सवासारखं झालं. अथर्वला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं, पण तिथे थांबणं त्यांची मजबुरी होती. संध्याकाळ होऊ लागली होती. आता अथर्वला तिथून निघायचं होतं. त्याने खिशातून एक गोळी काढली आणि ती ड्रिंकमध्ये मिसळली. त्यानंतर दिशांच्या हातातला ग्लास त्याच्या तोंडाजवळ नेत अथर्व म्हणाला, आपल्या मैत्रीच्या नावाने. दिशाने नशेतच अथर्वच्या हातातून ड्रिंक प्यायलं आणि ग्लास संपताच अथर्वने स्वतः नशेत असल्याचं नाटक केलं आणि म्हणाला, आता बस, पुरे झालं. माझी गाडी आली आहे, मी निघतो. त्यावेळी दिशाने एका मुलीला अथर्वसोबत पाठवत म्हटलं, अजून कुठे निघालात अथर्व बाबू? अजून तर रात्र रंगीन होणं बाकी आहे. असं म्हणत दिशाने त्या मुलीला अथर्वसोबत पाठवलं. एक सुंदर योगायोग. म्हटलं जातं की प्रेम योगायोगाने होतं. नजर आणि नशिबाचाही काहीसा असाच हिशोब असतो. अनेकदा आपल्या नजरेला जे आवडतं ते योगायोगाने आपल्या नशिबात नसतं, पण जेव्हा नजरेचा सुंदर योगायोगानेच नशीब बनून जातो तेव्हा काय होतं, याची उत्तरं आपल्याला पुढे उलगडणाऱ्या या सुंदर प्रेम कहाणीतच मिळतील.
काही वेळात ड्रिंक्स आणि मुलींच्या डान्समुळे त्या खोलीचं वातावरण एखाद्या जल्लोषासारखं झालं होतं. अथर्वला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं, पण तिथे थांबणं त्याची मजबुरी होती. अथर्वने खिशातून एक गोळी काढली आणि ती ड्रिंकमध्ये मिसळली. त्याने दिशांच्या तोंडाला ग्लास लावत म्हटलं, आपल्या मैत्रीच्या नावाने. दिशाने नशेत अथर्वच्या हातून ड्रिंक प्यायलं. ग्लास संपताच अथर्वने नशेत असल्याचं नाटक करत म्हटलं, आता बस झालं, माझी कार आली आहे, मी निघतो. दिशाने एका मुलीला अथर्वसोबत पाठवत म्हणाला, आता कुठे निघालात अथर्व बाबू? अजून तर रात्र रंगतदार होणं बाकी आहे. असं म्हणत दिशाने त्या मुलीला अथर्वसोबत पाठवलं. ती मुलगी अथर्वसोबत कारमध्ये येऊन बसली. काही अंतर गेल्यानंतर अथर्वनं तिला विचारलं, तू कुठे राहतेस? त्यावेळी मुलगी हसत म्हणाली, आज रात्रीचा ठिकाणा तर तुमचं घरच आहे. अथर्व हसत म्हणाला, माझं घर मुंबईत आहे. येथे मी हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि सध्या माझ्यासोबत माझी पत्नीही आहे. अथर्वने पुन्हा विचारलं, आता सांग तू कुठे राहतेस? मुलगी गंभीर होत म्हणाली, मला पैसे मिळाले आहेत, त्यामुळे आज रात्री मी परत जाऊ शकत नाही. आमच्यासारख्या मुलींचं स्वतःचं असं घर नसतं साहेब, फक्त मालक असतो. अथर्व त्या मुलीला घेऊन हॉटेलमध्ये आला. अथर्व तिला खोलीत घेऊन आला तेव्हा विधी निघण्याची तयारी करत होती. मुलीला पाहून विधी अथर्वकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. अथर्वने विधीला समजावत म्हटलं, ही आज रात्री परत जाऊ शकत नाही. दिशाने हिला आज रात्री माझ्यासोबत. अथर्वचं वाक्य पूर्ण होण्याआधीच विधी म्हणाली, मी समजले. असं म्हणत विधीने आपल्या कपड्यांमधून एक कपडा त्या मुलीला देत म्हटलं, जा इकडे कपडे बदलून ये. मुलीने त्या दोघांकडे एक नजर पाहिली आणि कपडे बदलण्यासाठी निघून गेली. मुलगी जाताच विधी अथर्वला म्हणाली, अथर्वजी, कुठे दिशाने हिला तुमच्यासोबत पाठवलं तर नाही ना? इतक्यात ती मुलगी परत आली. अथर्वने घसा साफ करत म्हटलं, जेवण आलं आहे, जेवून घे. तिघेही जेवायला बसले तेवढ्यात ती मुलगी तिचा फोन पाहू लागली. विधीने तिच्या हातातून फोन घेत म्हणाली, आज रात्री तू फोन वापरणार नाहीस. मुलगी चिडून म्हणाली, आणि मला हे सांगणारी तू कोण आहेस? अथर्वने विधीच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला, आज रात्रीचे पैसे मिळाले आहेत ना? मग मी जे सांगेन ते तुला करावं लागेल. मुलगी अथर्वच्या जवळ येत म्हणाली, हो, पैसे मिळाले आहेत, पण तुमच्यासोबत झोपण्यासाठी, तुमची प्रत्येक गोष्ट ऐकण्यासाठी नाही. विधीने मुलीला अथर्वच्या जवळ येताना पाहिलं आणि तिला दूर ढकलत म्हणाली, यांच्यापासून दूर राहा. एकतर हे तुला आजची रात्र मोकळेपणाने जगण्याची संधी देत आहेत आणि तू त्यांच्याशीच उद्धटपणे वागत आहेस. थोडी तरी लाज बाळग. ही रोज बेशरम लोकांसोबत राहून तुम्हीही बेशरम झाला आहात. मुलीने विधीचा हात मुरगळत रागाने म्हटलं, तुझ्याबद्दल मला सगळं माहीत आहे. समजलं? या माणसाने तुला वाचवलं नसतं ना, तर आज आमच्यासारखी तूही एखाद्या कोठ्यात. ती पुढे काही बोलणार इतक्यात अथर्वने तिला ओढून एक जोरदार थप्पड मारली. अथर्वची थप्पड इतकी जोरदार होती की ती मुलगी एका झटक्यात जमिनीवर जाऊन पडली. अथर्वने त्या मुलीला बाहूंनी पकडलं आणि शेजारच्या खोलीतील बेडवर नेऊन सोडलं. तो म्हणाला, इथे थांब, मी कपडे बदलून येतो. अथर्वचं हे रूप पाहून ती मुलगीही आश्चर्यचकित झाली. पण अथर्वचं बोलणं ऐकून विधीला मात्र न जाणो का पण खूप वाईट वाटलं. विधी अथर्वच्या मागोमाग आपल्या खोलीत आली आणि म्हणाली, अथर्व, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्ही खरंच त्या मुलीसोबत? त्यावेळी अथर्वने स्वतःला शांत करत म्हटलं, तू वेडी झाली आहेस का? मला दुसरी कोणती मुलगी मिळाली नाही का? आता तिला सोड आणि निघायची तयारी कर.
युसुफचा मेसेज आला आहे, ते लोक पोहोचणार आहेत. शेजारची खोली लॉक आहे. जोपर्यंत कोणी त्या मुलीला खोलीतून बाहेर काढेल तोपर्यंत आपण इथून निघून गेलेलो असू, असं म्हणत अथर्वने एका हातात बॅग घेतली आणि दुसऱ्या हाताने विधीचा हात पकडून तिला आपल्यासोबत घेऊन जाऊ लागला. विधी कधी आपल्या पुढे चालणाऱ्या अथर्वकडे पाहत होती तर कधी आपल्या हाताकडे, जो अथर्वने अगदी हक्काने पकडला होता. एका बाजूला विधीचं मन तिला सांगत होतं की अथर्वला तिच्यावर असा हक्क नाही, पण दुसऱ्या बाजूला तिचं हृदय अथर्वला तसं करण्यापासून रोखूही शकत नव्हतं. मन आणि बुद्धीच्या या संघर्षात आज विधीचं मन जिंकणारं होतं. सकाळपासून रात्रीची वेळ जवळ आली होती. हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर आणि नर्सची लगबग वाढली होती. अंशने सगळ्यांसाठी हॉस्पिटलमध्येच जेवण मागवलं होतं. मिनलने प्लेटमध्ये जेवण वाढून घेतलं आणि विवानच्या शेजारी बसत म्हणाली, विवान थोडंसं तरी खा ना. विवानने मिनलकडे न पाहताच म्हटलं, मला भूक नाही मिशी, तू खा. मिनलने सगळ्यांकडे पाहत म्हटलं, विवान, सगळेजण तुझ्या जेवणाची वाट पाहत आहेत. विवानने नजर वर करून सगळ्यांकडे पाहिलं. सगळ्यांच्याच नजरा त्याच्यावर होत्या. विवान सगळ्यांकडे पाहत म्हणाला, ठीक आहे, थोडंसं खातो. असं म्हणत विवानने प्लेटमधून एक ग्लास उचललाच होता. तेवढ्यात एक नर्स घाईघाईने बाहेर आली आणि म्हणाली, विवान कोण आहेत? विवानने हातात घेतलेला घास पुन्हा प्लेटमध्ये ठेवला आणि लगेच म्हणाला, मी विवान आहे. नर्स म्हणाली, माझ्यासोबत चला, पेशंटला शुद्ध आली आहे, ती वारंवार तुमचं नाव घेत आहे. हे ऐकताच विवान वेगाने नर्सच्या मागे निघून गेला. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.